हाय फ्रेंड्स, मी रुपाली चटपटी स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला ढेमसेची भाजी दाखवणार आहे। चला तर मग त्यासाठी काय साहित्य लागते ते पाहूया। इथे मी ढेमसे घेतले आहेत, मटकीची डाळ घेतली आहे, कढीपत्ता, लसूण, गरम मसाला, चवीपुरते मीठ, लाल मिरची पावडर, इथे मी शेंगदाण्याचे कूट घेतले आहे, जिरे, मोहरी, धने पावडर, हळद, एक टोमॅटो बारीक करून घेतला आहे आणि 2 कांदे बारीक चिरून घेतले आहेत। आता आपण भाजी तयार करायला घेऊया। हे ढेमसे घेतले आहेत, याला डांगरही म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मला। हे असे असतात, आतून अगदी भोपळ्यासारखे असतात, जे साईडचे काढून टाकते आणि हे आपण बारीक कट करून घेऊया। इथे मी एका बाउलमध्ये पाणी घेतले आहे, त्यामध्ये हे टाकून घेते आणि अशा प्रकारे सर्व ढेमसे मी कट करून घेते। इथे मी हे ढेमसे कट करून घेतले आहेत आणि मटकीची डाळ ही 15 मिनिटं भिजत घातली होती पाण्यामध्ये, याचे पाणी काढून घेतले आहे। आता कढईमध्ये मी तेल गरम करून घेतले आहे, 2 ते 3 चमचे तेल आहे, त्यामध्ये मोहरी घालून घेऊया आणि मोहरी छान तडतडू देऊया। मोहरी छान तडतडू लागली आहे, आता यामध्ये मी जिरे घालून घेते आणि जिरेही छान फुलू देऊया। मोहरी आणि जिरे छान फुलले आहे, आता यामध्ये मी हा लसूण ठेचून घेतला आहे, हा यामध्ये टाकून घेते आणि आपण लसूण लाल होईपर्यंत तळून घेऊया तेलामध्ये। लसणाचा कलर चेंज होऊ लागला आहे, आता यामध्ये मी बारीक कट केलेला कांदा घालून घेते आणि कांदाही आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे। कांद्याचा कलर चेंज होऊ लागला आहे, आता यामध्ये मी कढीपत्ता घालून घेते आणि हे आणखीन आपण 1 मिनिट छान कांदा आणि कढीपत्ता भाजून घेऊया। तोपर्यंत तुम्ही चटपटी स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा। याने काय होईल, मी जे व्हिडिओ अपलोड करेल ना त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटून जाईल। कांद्याला छान गुलाबी रंग आला आहे, आता यामध्ये मी 1 टोमॅटो कट करून घेतले होते ते घालून घेतले आहे आणि आपल्याला टोमॅटो ही छान शिजवून घ्यायचा आहे। यामध्ये टोमॅटो ही मऊ होऊ लागले आहे, आता आपण यामध्ये मसाले पावडर घालून घेऊया। 1 चमचा धने पावडर आहे, अर्धा चमचा हळदी पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर आहे, चवीपुरते मीठ। आता हे मसाले आपण छान मिक्स करून घेऊया। मसाले कढईला चिटकू लागले आहेत, त्यामुळे मी यामध्ये थोडे पाणी घालून घेते आणि आपण हे मसाले छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया। पहा, मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यावरती मी झाकण ठेवून घेते आणि 2 मिनिटं आपण हा मसाला शिजवून घेऊया। 2 मिनिटं झालेले आहेत, आता आपण मसाला उघडून पाहूया। वाव, छान तेल सुटलं आहे मसाल्याला, तुम्ही पाहू शकता आणि टोमॅटो आणि कांदाही छान शिजला आहे, मऊ असा एकदम मस्त। आता यामध्ये मी हे कट करून घेतलेले ढेमसे घालून घेते, पाणी काढून घ्यायचं आहे याचे आणि सर्व ढेमसे कढईमध्ये घालून घ्यायचे आहे। आता आपण हे छान मिक्स करून घेऊया। सर्व ढेमशांना मसाला कोट झाला पाहिजे। तर आपण हे ढेमसे पाणी टाकून शिजवायचे नाही, असे शिजवून घ्यायचे आहे। आता यामध्ये मी ही मटकीची डाळ आहे ही घालून घेते, तुम्ही याऐवजी हरभऱ्याची डाळ घालू शकता आणि डाळ ही आपण छान मिक्स करून घेऊया। आता यावरती झाकण ठेवून आपण हे ढेमसे छान शिजवून घेऊया। 5 ते 7 मिनिटं लागतील ढेमसे शिजायला। 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत, आता आपण भाजी उघडून पाहूया। मस्त तेल सुटलं आहे आणि तुम्ही पाहू शकता कलर ही खूप छान आला आहे। एकदम मिक्स करून घेऊया। आपले ढेमसे ही छान शिजले आहेत, लगेचच तुटतात। आता यामध्ये मी 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचे कूट घालून घेते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। शेंगदाण्याचे कूट घालताना सर्वात शेवटीच घालायचे आहे, नाहीतर ते कूट कढईला खाली चिटकून राहते। तर शेंगदाण्याचे कूट छान मिक्स केले आहे मी। आणखीन 2 मिनिटं आपण हे असेच झाकण ठेवून वाफवून घेऊया। 2 मिनिटं झालेली आहेत, आता आपण उघडून पाहूया। एकदम मिक्स करून घेऊया। हे पहा, आपली ढेमसेची भाजी तयार आहे। आता मी गॅस बंद करून घेते आणि ही भाजी सर्विंग डिशमध्ये काढून घेते। आज मी तुम्हाला चटपटीत स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर एकदम चमचमीत आणि झणझणीत अशी
डेमसीची भाजी बनवून दाखवली आहे। तुम्ही ही भाजी लहान मुलांना डब्यासाठीही देऊ शकता। खूप छान लागते ही आणि एकदम पटकन तयार होते। तुम्हाला जर माझी भाजी बनवण्याची पद्धत आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा। पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीमध्ये। धन्यवाद।